इंदू आता तुझ्या शंकेचं समाधान व्हायला हरकत नाही काही. स्वतः पोलीस सुद्धा म्हणालेत की गोपाळदादाने आत्महत्या केली. आपला गोपाळ आत्महत्या करणारा नव्हता. तेच पुन्हा तेच. अगं इंदू मग पोलीस खोटं बोलतायत का? हा, त्या पोस्टमार्टमच्या ज्या रिपोर्ट्स आहेत त्या खोटं सांगतायत. तुला तर त्यांच्यापेक्षा जास्त कळतं आता. मला माझी माणसं सगळ्यांपेक्षा जास्त कळतात. बस बस इंदू बस. मला तुझ्याशी वाद घालायचा ना कंटाळा आलाय आता. आधी तुला पटत का नाहीये? मी खोटं बोलते वाटतं तुला? हो, खोटच बोलतेय तू. गोपाळदादाने आत्महत्या केली आणि हे सिद्ध झालंय. आणि इंदू तू श्रीकलावरची नाही ते आरोप लावलेस ना, तो त्रास दिलाय ना तिला, त्याच्यासाठी तिची माफी मागायला पाहिजे. माफी? त्या पापिणीची? कशाबद्दल? आपल्या गोपाळला मारलं म्हणून? नाही इंदू, तुझ्याशी बोलण्यात ना पॉइंटच नाही राहिला आता. तू समजून घे ना. समजून घेणार रे. काय समजून घेऊ मी? हा, काय समजून घेऊ सांग तूच. हेच की त्या श्रीकलाकडे कसली तरी विद्या आहे आणि ती विद्या वापरून ती लोकांची मती गुंग करते. तू अगं काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? सगळं कळतंय मला, म्हणून बोलते. तिने या विद्येचा प्रयोग मोठ्या बाईंवर पण केला होता. मी तिथे पोचले म्हणून बरं, नाहीतर गोपाळच्या आधी मोठ्या बाईंनी आत्महत्या केली असा रिपोर्ट आला असता. अगं काय बोलतेस तू? हे जे खरंय तेच बोलतीये. बरं ठीक आहे, हे खरं आहे ना? मग तू जेव्हा सगळे होते तेव्हा तू आणि आईने हे सगळ्यांसमोर का नाही सांगितलं? कारण तू आता जसा विश्वास ठेवत नाहीयेस ना, तसंच तेव्हाही माझ्यावर कुणीच विश्वास ठेवला नसता. अगं विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट असेल तेव्हा विश्वास ठेवेल ना मी. जेव्हापासून श्रीकला या घरात आली तेव्हापासून तू तिच्यावर नाही ते आरोप करते. कितीदा त्रास दिलायस तिला तू. पण एवढं लक्षात घेईन तू जेव्हा पण तिच्यावर आरोप लावलेस ना, तेव्हा ते सगळे आरोप खोटे सिद्ध झाले. म्हणून ती निर्दोष आहे असं सिद्ध होत नाही. याला काय अर्थ येईन तू? खूप अर्थ आहे, तो तू समजून घेत नाहीयेस. दिग्रसकरांच्या घराला उद्ध्वस्त करायला आली आहे ती. वाटलेस तू मोठ्या बाईंची. एक शब्द पण बोलू नको सिंधू आता तू. इंदू तू आईला सुद्धा फूस लावली कळतंय मला. अगं इंदू तुझ्यात थोडीशी तरी माणुसकी आहे का? हा, जिवंत आहे का माणुसकी? श्रीकलावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. नवरा गेलाय तिचा, विधवा झाली ती, तिच्या पोटात बाळ आहे. अगं अशा परिस्थितीत सुद्धा तिच्यावर अशी आरोप लावताना लाज नाही वाटत तुला? तू चुकीचं करते सिंधू हे, आणि ही चूक मी खपवून घेणार नाही, कधीच नाही. थांब श्रीकला. श्रीकला, तू आत्ता कुठे निघालीस? ताई, मी ते मेडिकलमध्ये औषधं आणायला चालले होते. बाळा, अशा अवस्थेत तुला कुठेच जायची गरज नाहीये. घरात इतके लोक आहे, कोणी पण आणेल. ताई नको, माझी कामं प्लीज मलाच करू द्या. अगं, तू घरात सगळ्यांची मदत करतेस,
तुझं एक काम करायला काय हरकत आहे ग? ताई ताई खरंच नको प्लीज. श्रीकला, काय ग, तू कुठं निघालीस? काका बघा ना, एवढ्या उन्हाताना ते एकटीच निघाली. बाबा मी मेडिकलमधून औषधं आणायला चालले होते. हा ग, पण त्यासाठी तू कशाला जायला पाहिजे? तू नको असं एकटीने बाहेर पडू. मला दे, मी घेऊन येतो दे. बाबा पण मला अगं ऐक, या बाबतीमध्ये तुझं कोणीही ऐकणार नाही. आता अशा अवस्थेत तू विश्रांती घे. हं? जा खोलीत जाऊन पड, मी घेऊन येतो. हे तर घरात कैदच करतायत. छी, गरोदरपणाचं कारण सांगून मीच माझ्या पायावर धोंडा मारून घेतलाय. नारायणी ताई, मी तुम्हाला औषधांची नावं मेसेज करते. तुम्ही प्लीज. हो, मी सगळी औषधं आणते. थँक्यू. अगं, तू एकटी घराबाहेर जाऊ नकोस असं म्हणलंय मी. फोनवर बोलू नकोस असं नाही म्हणलंय. घे फोन, उचल. बाबांचा फोन असेल, काळजीत पडतील ते. हो. हॅलो. हा आजी, नाही मला नाही जमलं घरी यायला. विठुराया, तरी या पोरीची किती परीक्षा पाहणारे देव जाणे. काका, तिच्या या अवस्थेत गोपाळ हवा होता. अहो, बोला, काय बोलायचं बोला. ए श्रीकला, आजी आजी काय करते? आम्ही आहोत, आम्ही पोपटराव लांडगे, तुझे सख्खे फादर. ते माहितीये मला. हा, तुम्हीच बोलत होता हे माहितीये. अरे मग आजी आजी काय करते? आजी वाटलो का तुला आम्ही? अहो बाबा, माझ्या समोर तो व्यंकू आणि ती नारायणी उभे होते ना, आणि म्हणून मी सारखा फोन कट करत होते. तर तुम्हाला कळत नाही का सारखं फोन करत होतात मला? का करताय? अगे इकडे येणार होती ना तू. हो, येणार होते, पण गरोदरपणाचं नाटक ना माझ्या अंगाशी यायला लागलंय आता. हो, हे लोक बाहेरच जाऊ देत नाही मला घराच्या. ए अरे मग भेटायचं कसं आपण? मला नाही माहिती, मी जरा विचार करते आणि सांगते मग. ठेवा फोन. काम चोख, पैसे रोख, हे आपलं असंच आहे. आम्ही कोणाचाही हिशोब बाकी ठेवत नाही. मला अजून पैसे पाहिजेत. आम्ही बोललो तेवढेच आहे ते. चल गे. हजारांनी लाखोंच्या केस मॅनेज नाही होत पोपटराव.
काय हे हाव हाव अरे माणूस की नावाची काही गोष्ट आहे की नाही? माणूस मारणाऱ्याने माणुसकीच्या गोष्टी करू नये. ए पिंट्या, पिंट्या नाही, इन्स्पेक्टर गुलाब भोसले. पोझिशन बघून बोलायचं पोपटराव. अख्खाच्या अख्खा पीएम रिपोर्ट मॅनेज केलाय मी. गोपाळचा खून केलं तेव्हा तुम्ही त्याच्या डोक्यावर वार केला. आणि जर ही गोष्ट बाहेर आली ना तर सगळेच्या सगळे आज जाल तुम्ही कायम. आम्हाला भीती दाखवतोय तू? अरे आमचे तुझ्यावर उपकार हे विसरू नकोस. आणि त्या उपकाराचे पांग तू हे अशा फेडणार आहेस? भीती नाही, सावधगिरीचा इशारा देतोय. तुम्ही सत्तेत असताना मला पोलिसात नोकरीला लावलं हे लक्षात ठेवूनच मी मदत करतोय. आणि हो, मला आणखीन पैसे पाहिजे. व्यवस्था करा, येतो मी. हे परमेश्वरा, अरे काय हे कलियुग. चांगुलपणा नावाची गोष्टच उरली नाहीये का? सगळे सगळे एक जात हवरट निघाले. नाहीतर काय. पण आता पुढे काय करायचं? काय करणार आहे? जा श्रीकलाला सांग अजून पैसे मॅनेज कर म्हणावं. हा इन्स्पेक्टर अजून तोंड मोठं करतोय. ए रत्ने, काय सांगितलं तुला? सांग श्रीकलेला. ऐकलंय मी, पण आता नको. आज त्या गोपाळचे अंत्यसंस्कार आहेत. तिच्या बाजूला लोक असतील. आता नको. ठीक आहे. नियती नियती म्हणतात, ती म्हणजे हीच का रे विठुराय? अरे ज्याच्या खांद्यावरून मी माझा शेवटचा प्रवास करायचा, त्या स्वतःच्या एकुलत्या एक पोराच्या चितेला या हातांनी अग्नी द्यावा लागला मला. माझ्याशी काही न बोलता न सांगता गोपाळ मला सोडून कायमचा निघून गेला. मान्य आहे, आमच्यामध्ये कधी संवाद नव्हता. गोपाळच्या मनात माझ्याविषयी कुठली तरी आढी होती कायमच. पण विठुराया, गेल्या काही दिवसात असं वाटायला लागलं होतं की ही गाठ हळूहळू का होईना सुटतीये. कधीतरी गोपाळ मला मनापासून बाबा अशी हाक मारेल. त्याच्या मनातलं मनसोक्तपणे बसून मला सांगेल. पण आता ती आशा सुद्धा कधीच. गोपाळच्या मनात चाललेलं तर स्वतःच्या बापाशी तो बोलला असता तर कदाचित एवढं टोकाचं पाऊल उचललं नसतं का माझ्या मुलानं. असं इतकं काय त्याच्या मनामध्ये चालू होतं की त्यांनी हे असं टोकाचं पाऊल उचलावं. सगळ्या जगाला ज्ञान आणि अक्कल शिकवणारा मी माझ्या पोराच्या बाबतीत मी कमी पडलो.
माझ्या बाबतीत कायम गणित चुकली माझी, अपयशी ठरलो. विठुराया, आता असं वाटतंय की मी आपणहून गोपाळला समोर जाऊन विचारायला हवं होतं का की बाळा कसा आहेस तू, पण नाही करू शकलो मी हे. मला त्याला हे सांगायला हवं होतं की परिस्थिती कितीही वाईट असू देत, विचार कितीही नकारात्मक असू देत, कुठल्याही समस्येवरच बाळा आत्महत्या हे उत्तर नाही रे. कधी न संपणारे भोग माझ्या पदरी बांधलेस तू बेटा. नजरेसमोर माझा एकुलता एक तरणा ताठा मुलगा हा असा आम्हाला सगळ्यांना सोडून निघून गेला. ही जखम कायम बळबळत राहील विठुराया. ती आता कधीही बरी होणार नाही. परिस्थिती कितीही वाईट असली तरी आत्महत्या करणं हे उत्तर नाही रे गोप. चुकलास तू. नाही महाराज, आपला गोपाळ आत्महत्या करणारा नव्हता. लोकांना जीवदान देणारा स्वतःचा जीव कसं काय घेऊ शकतो? तो इतक्या कमकुवत मनाचा नव्हता. बुद्धीच्या जोरावर अडचणी सोडवणारा लढवय्या होता तो. विठुराया, ही परीक्षा फक्त एका बापाची नाही, फक्त एका मैत्रिणीची नाही, तर तुझी सुद्धा आहे. हा दोष तुझ्या माथी सुद्धा आहे. आता गोपाळच्या मृत्यूचं सत्य सगळ्यांसमोर आणावंच लागलं. आणि ही फक्त आमचीच नाही, तर तुझी सुद्धा जबाबदारी आहे. बाबा, गोपाळ का सोडून गेला असेल हो आपल्याला? त्याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? या सगळ्यात माझी काही चूक झाली म्हणून असा विचार सुद्धा करू नकोस तू. कितीही बोललं ना तरी परत परत तोच प्रश्न माझ्या मनात येतो. का त्याने आत्महत्या केली? मग आपल्याला सोडून का गेला? सांगा ना बाबा, सांगा ना, काय कारण होतं? मी काय सांगणार बाळा तुला? या प्रश्नाचा विचार करता करता डोकं फुटून गेलंय माझं. माझ्याकडेच उत्तर नाही याचं मी काय बोलणार? काय करायचंय आता? गोपाळ शिवाय कशी जगू? आमचा संसार अर्ध्यावर सोडून गेलाय गोपाळ. मी
का राहू मी? हा? नाही, आता जे गोपाळने केलं ना तेच मी. श्रीकला, चुकीचा विचार करतेस बाळा तू. आणि कुठलाही प्रश्न सुटत नाही कधीच. हे बघ, गोपाळचा अंश तुझ्या पोटात वाढतोय. आता तुला त्याची काळजी घ्यायची. त्याच्या भविष्यासाठी तुला नीट जगावं लागेल. आता धीर धरावा लागेल. या श्रीकलेचं नाटक आणि खरा चेहरा लवकरच सगळ्यांसमोर आणणार मी. इंदू, इंदू मग घाबरलीस? आत्या, काय झालं ग? तुझ्याशी कसं बोलावं ते कळत नाहीये. म्हणजे बोलावं का नाही ते बी समजना बघ. मी बोलले तर तुला वाटेल की आत्या किती स्वार्थी विचार करते. त्या काय ते स्पष्ट बोल. म्हणजे आता बघ, गोपाळ महाराज असे अचानक गेले तर सगळं घरच हादरले. मला बी धक्काच बसलाय ग. माझं काळीच आईच आहे ना. उद्या कोर्टात करिश्मा बरोबर काय होईल या विचाराने मला झोप बी लागणार. नुसतं कावरं बावरं होतंय बघ. तुला या सगळ्यात येळ बी नाही मिळाला त्या केसवर काम करायला. आता काय होईल माझ्या लेकराचं? सुटन का ग? आपली करिश्माताई निर्दोष आहे ना. बस काळजी करू नकोस. विठुराया आपल्या पाठीशी. त्याच्या दरबारी जर न्याय असेल तर करिश्माताई सुखरूप घरी परत येईल. Advocate Prasad, now you may proceed. My lord. मोहितराव खून प्रकरणात करिश्मा दत्तोबा शेलूकर वय वर्ष 26 या मुख्य आरोपी आहेत. हा गुन्हा त्यांनीच केला हे सिद्ध करण्यासाठी या केसमधील एकमेव साक्षीदार सुरेश मंगळदास विटकर यांना मी कोर्टासमोर बोलावू इच्छितो. परवानगी आहे. जे काय सांगेल खरं सांगेल. खोटं अजिबात बोलणार नाही.
तर मिटकर, तुम्ही मोहितराव बोडके पाटलांचा खून होताना पाहिलंय, बरोबर? बरोबर. नीट बघा, यांनीच केलाय खून मोहितरावांचा. होय, यांनीच तर केलाय त्यांचा खून. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. अहो खोटं बोलतोय हा माणूस. आरोपीने साक्षीदारास बोलू न देणे हा कोर्टाचा अवमान मानला जाईल. अहो पण सो सॉरी माय लॉर्ड. भावनेच्या भरात बोलली ती, पुन्हा अशी चूक होणार नाही. तुम्ही बोला. मोहितराव साहेबांच्या डोक्यात रॉड घातला आणि खून केला त्यांचा. मी माझ्या डोळ्याने हे दृश्य बघितलं. दॅट्स इट. ॲडव्होकेट इंद्रायणी. थँक्यू माय लॉर्ड. सुरेश मिटकर, बरोबर? बरोबर. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही करिश्माला मोहितरावच्या डोक्यावर वार करताना खिडकीतून पाहिलं, बरोबर? बरोबर. मला सांगा, वार झाल्यानंतर त्यांच्या डोक्यातून खूप रक्त निघालं असेल, ते खाली कोसळून पडले असतील ना, बरोबर? किती वाजले होते? एक्झॅक्ट टाइम तर नाही आठवत. घड्याळ कोण बघेल त्या वेळीला? ते पण आहेच. तर करिश्माने मोहितरावच्या डोक्यावर रॉड घातला, मोहितराव तडफडत खाली पडले आणि हे तिथून पळाले, बरोबर? अगदी बरोबर मॅडम. पुन्हा पुन्हा काय तेच विचारताय? तसंच झालं की. मला सांगा, करिश्मा पळून गेल्यानंतर पण मोहितराव तडफडत होते का? नाही म्हणजे मेले ना ते. आपण तुम्ही तर म्हणत होतात ना की तडफडत होते. अहो, मार लागल्यावर माणूस जरा आचके देणारच ना. हा, बरोबर आहे. म्हणजे असं अचानक थोडी ना कुणी मरत. आधी थोडे तडपले असतील, रक्त इकडे तिकडे पसरलं असेल, थोडे कणले असतील, असा श्वासोश्वास जड झाला असेल त्यांचा. हा, मिटकर साहेब, अहो तुम्ही आय विटनेस आहात ना, तुम्ही असाल तिथे, तुम्ही बघितलं असेल हे सगळं. बोला की. हो म्हणजे काय, दिसत होतं ते. पाय खुरडत खुरडत मेला बिचारा मोहितराव. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव. पण मिटकर साहेब, खरंच तुम्ही खूप हिम्मतवान आहात. म्हणजे मोहितराव तुमच्या समोर असे तडफडत मरत होते, ते मरेपर्यंत तुम्ही तिथे बघत बसलात आणि इथे येऊन साक्ष दिलीत. खरंच खूप हिम्मतवान आहात तुम्ही.
पण ना माणूस की नाही बाई तुमच्यात. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. इंद्रायणीजी, माफ करा माय लॉर्ड. माय लॉर्ड, एखादा माणूस आपल्या समोर तडफडतोय तरी त्याची मदत नाही करायची, मदतीची हाक नाही मारायची, डॉक्टरांना नाही बोलवायचं, हे माणुसकी नसल्याचेच लक्षण आहेत ना. मिटकर साहेब, तुम्ही खिडकीत उभा होतात, सगळं बघत होतात, तरी सुद्धा काय केलं नाही. अहो, रस्त्यात एखादा अनोळखी माणूस चक्कर येऊन पडला तर आपण धावाधाव करतो. मोहितराव तर तुमच्या ओळखीचे होते, तुमच्या समोर शेवटच्या घटका मोजत होते ते. मी घाबरलो होतो. हा? घाबरलो तो? कोणाला? हिला हिला घाबरला होता तुम्ही? अहो, ही केवढी, तुम्ही केवढे. मिटकर साहेब, अहो पटेल असं बोला, जरा खरं वाटेल असं बोला. ऑर्डर ऑर्डर. अहो लहान मोठं काही नसतं, खून केलेली पोरगी आहे ही. हिला काय अडवणार तुम्ही? हे बघा, त्यावेळेला जे सुचलं मी ते केलं, पण नंतर माझी चूक सुधारून इथं येऊन साक्ष देतोय की हे मी काय चुकीचं करतोय काय? अहो, मी तर आधीच म्हणाले की तुम्ही खूप हिम्मतवान आहात. बरोबर ना? मिटकर साहेब, मला सांगा, तुम्ही कुणाच्या घरी भेटायला जात असाल तेव्हा त्यांच्या घरी दरवाजाने शिरता की खिडकीनं? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हा काय प्रश्न आहे? माय लॉर्ड, आपण कुणाच्या घरी भेटायला जातो तेव्हा दरवाजातनं शिरतो ना. हे खिडकीतनं शिरत होते. अहो मॅडम, मी दारातूनच जात होतो. मग तुम्हाला खून सुद्धा दारातनच दिसायला पाहिजे होता, खिडकीतनं नाही. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. या आय विटनेसला कन्फ्यूज करतायत. इंद्रायणीजी, नाही 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 नाही, अहो खरंच नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला कन्फ्यूज करत नाही. नाही माय लॉर्ड, उलट मी ना स्वतः कन्फ्यूज होऊ नये म्हणून यांचं भूगोल जरा समजून घेण्याचा प्रयत्न करते. पण नाही, मला ना काही समजतच नाहीये माय लॉर्ड. म्हणजे बघा ना, दरवाजाजवळ असणारा माणूस खुनाच्या वेळी अचानक खिडकीजवळ पोहोचतो, कसं काय? काय हो मिटकर साहेब, अचानक खिडकीजवळ कस काय? तुमच्या पायाला भिंगरी भिंगरी एक काय? मी दारातूनच जाणार होतो, पण आतून आवाज आला म्हणून मी खिडकीच्या दिशेने गेलो आणि तिकडून पाहिलं. नक्की? हो नक्की. कुठून गेला होता तात? अहो म्हटलं ना मॅडम, दरवाजा समोरच्या बाजूनेच गेलो होतो. पुढच्या रस्त्याने गेला होता की मागच्या रस्त्याने गेला होता? अहो मॅडम, तिकडे जाणारा एकच रस्ता आहे की. गुड. मंदिराकडनं जातो ना तो रस्ता? हो बरोबर, मी तिकडूनच आलो. नक्की? अहो तो एकच रस्ता आहे, मी तिकडूनच गेलोय. विचार करून सांगा बरं का मिटकर साहेब. अहो मॅडम, तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? मी त्याच रस्त्याने आलो आणि त्याच रस्त्याने गेलो.
माय लॉर्ड, ह्याची नोंद घ्यावी. ते मंदिराकडूनच आले आणि मंदिराकडूनच गेले. मिटकर साहेब, मंदिराकडे जाण्याआधी एक हॉटेल लागतं, बरोबर? स्वागत हॉटेल बंद होते त्यावेळी. गुड. चांगलाच भूगोल माहिती करून घेतलाय त्या जागेचा. माय लॉर्ड, ते खरं बोलताय. त्या दिवशी ते हॉटेल बंदच होतं, पण हॉटेलच्या बाहेर लागलेला सीसीटीव्ही कॅमेरा तो मात्र चालू होता. आणि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तुम्ही ना येताना दिसताय ना जाताना. तुम्ही या कोर्टात आल्यापासून जे काही बोललात ते साफ खोटं बोललात. तुम्ही आय विटनेस नाही, लाईव्ह विटनेस आहात. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. इंद्रायणीजी, माय लॉर्ड, माझ्याकडे पुरावा आहे. हे त्या हॉटेलच्या बाहेरचं फुटेज आहे. यात कुठेही मिटकर दिसत नाहीत. यू कॅन चेक सर. फुटेज तपासणी करून पुढचा निर्णय दिला जाईल. लंच ब्रेक नंतर पुढची सुनावणी होईल. हॅलो. हॅलो, तुमचा तो आय विटनेस उघडा पडलाय. वाट लागली त्याची. काय काय बोलताय तुम्ही? कसं शक्य आहे हे? मी त्या मिटकरला ना चांगलंच पढवून पाठवलंय आणि वरून त्याला हवे तितके पैसेही चारलेत. अहो, त्याला पैसे चारलेत, पण इंद्रायणीचं काय? तिनं त्या मिटकरवरती प्रश्नांचा भडीमार केलाय. पुरता गेम उलटा पुलटा झालाय. इंद्रायणी ना, तिचं ना काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला. ते कराल तेव्हा कराल, पहिले आत्ताचा बघा. सिच्युएशन डेंजर आहे. इथे काहीही होऊ शकतं. तो मिटकर तुमचं नाव सुद्धा घेऊ शकतो. नाही, हे शक्यच नाहीये. इम्पॉसिबल आहे. असं नाही होणार. आज इथे काही होऊ शकतं. तुमचं नाव पुढे आलं तर माझंही नाव पुढे येईल. सगळ्या करिअरची वाट लागेल माझ्या. नाही होणार, असं काही नाही होणार. पुढचं हिअरिंग सुरू होईल आता. बघतो मी काय ते. बचाव पक्षाच्या आर्ग्युमेंटमध्ये 100% तथ्य आहे.
कोर्टाने CCTV फुटेज बघितलाय. फुटेजमध्ये संपूर्ण दिवसामध्ये आय विटनेस हा मयत मोहित रावांच्या घराकडे जाताना दिसलेला नाही. माय लॉर्ड, मला या केस संदर्भात अजून एक गोष्ट समोर आणायची. बोला. माय लॉर्ड, मिटकरला खोटा आय विटनेस म्हणून उभा केलं आणि खोटी साक्ष देण्यासाठी पैसे देखील दिले. इंद्रायणीजी, कोर्टाला पुरावा लागतो. मिटकर काहीही काम करत नाही. त्यांच्याकडे पैसे येण्याचे कसलेही सोर्स नाहीयेत ना, त्यांना कोणती लॉटरी लागली. मग त्यांच्याकडे अचानक इतके पैसे कसे आले? त्यांनी घरात काही महागड्या वस्तू खरेदी केल्या. एवढंच नाही तर दागिने सुद्धा खरेदी केले. कोर्टाला पुरावा हवाय ना, माझ्याकडे तोही आहे. तो कोर्टाला सादर करा. माय लॉर्ड, ह्या त्या पावत्या. माय लॉर्ड, ह्या त्या पावत्या. पोलिसांनी कसली शहानिशा न करता आय विटनेस उभा केला. आणि निर्दोष करिश्माला या प्रकरणात पुरेपूर अडकवण्याचा प्रयत्न केला. माय लॉर्ड, कोर्टाला माझी विनंती आहे की मिटकरवर खोटी साक्ष देण्याचा गुन्हा दाखल व्हावा आणि खोलात जाऊन या प्रकरणाचा तपास व्हावा. आणि मोहित रावाच्या खऱ्या खुन्याला कोर्टासमोर हजर करावे. तुम्हाला काही बोलायचंय? नो माय लॉर्ड. कोर्टाने फिर्यादी आणि बचाव पक्ष दोघांच्याही बाजू ऐकून घेतलेल्या आहेत. तसेच साक्षीदाराची साक्षीही ऐकली आहे. करिश्मा दत्तोबा शेलुकर यांचा या खुनाशी कसलाही संबंध आढळून आलेला नाही. तसेच त्यांच्या विरुद्ध कसलेच पुरावे सरकारी वकील आणि पोलीस देऊ शकले नाही. त्यामुळे हे कोर्ट करिश्माची निर्दोष मुक्तता करत आहे. आणि कोर्ट पोलिसांना आदेश देत आहे की आय विटनेसला ताब्यात घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच मयत मोहित रावांच्या खुन्याला कोर्टासमोर जज साहेब मी सांगतो सगळं जज साहेब. कोर्ट इज ॲडजंट.
अहो जज साहेब, अहो काय झालं ते सांगतो ना जज साहेब. अहो जज साहेब, कोणी पैसे दिले सांगतो ना मी जज साहेब. अहो, जज साहेब. चल, आमचा आणि कोर्टाचा बराच वेळ वाया घालवला. अगं ताई ताई शाबाश. लहान आहे ग तुझ्यापेक्षा. असे पाय नको धरू माझे. का बरं पाय नको धरू? तुझी आत्या म्हणली होती ना तुला, करिश्माला जर सुखरूप बाहेर काढलंस तर तुझी गुलाम होऊन राहीन म्हणून. म्हणून आत्या आत्या आज करू नकोस. उठ आता, उठ ग उठ. असं नको करू. तू माझ्या करिश्माला सुखरूप बाहेर काढलंस ग. ती माझी कुणी नाही का? मी माझ्या बहिणीला सुखरूप बाहेर काढले आणि त्यासाठी मला कुणाचाही थँक्यू वगैरे नकोय. तुला आभार मानायचंच आहे, विठुरायाचे मान. त्यांनीच कर्तव्य बुद्धी दिलीये मला. इंदुमाय, एवढं सुप्पा, एवढं मोठं काळीस कुठून आणलंस ग? या आत्याने तुला छळलं. तुझा राग केला. नको नको ते बोलले मी तुला मारलं, उपाशी ठेवलं. तू एवढं केलंस, मग मलाच माझी लाज वाटायला गेली बघ. माफ कर ग माय मला. आत्या गप. आई बाप नसलेल्या पोरक्या पोरीला सांभाळलंस तू आयुष्यभर. ज्यांनी सांभाळायला पाहिजे होतं ते तर गेले निघून. तू आणि आत्तोबांनी एवढी मोठी केलं मला. पण माया तर आत्तोबांनीच लावली ना. मी तर नुसती चिडचिडच केली बघ. ते काही नाही, मी तुमच्यामुळे. बस. तुझे उपकार कसे मानू कळतच नाही ग. नकोच मानू आत्या. फक्त मायेचा हात पाठीवर ठेव. मानू दे की. अग ती तुझ्या पाया पडतीये, पडू देते नाही का ते म्हणतात ते. थोर तुझे उपकार बिपकार, थँक्यू म्हणते. करू दे. पण इंदूबाई, या सुशिलेच्या कार्टीला तू सोडवून आणलंय, बरं केलं. निर्दोष मुक्त केलं तिला. बाई फारच झालं. अशी काय पाहते माझ्याकडं डोळे वटारून? अरे तसं नाही मोठे बाई. आज मला नुसता इंदीचा अभिमान नाहीये, ती माझी भाची आहे ना म्हणून अभिमान. घ्या काय तुझ्या एकटीची का ती? माझी पण आहे, माझी सक्ती सून आहे, बदकन गळ्यात पडलेली. मोठ्या बाई, विठुरायाच्या कृपेने आपली करिश्माताई घरी परत आली.
आता तुम्ही पण लगे हात आशीर्वाद देऊनच टाका मला. हा पड पाया. हा. मी पण काय असं कोरडा आशीर्वाद नाही देणार. हे बघ, साजूक तुपातला बनवलाय. कसं झालंय? जरा जास्त गोड आहे. गोड झालंय असणारच. साखर आणि आत्याचं प्रेम डबल गोडवा. किशमिश नाही घातले वाटतं. ये घे माझ्या हातनं खाऊन बघ. हा? आता कसं लागलं? करिश्माच्या नावाचा बी भरवा. असं का? घे, शिरा खा. हा. संपून टाका. भरवा भरवा. नाही का तुला तर खायला लागेल. हा? कसं झालंय? कसं झालंय? हा, नाही, मी करते मग संपव तुला बरं जास्त आता. आवडेल. काय ना पोपटराव, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. तुम्ही जे असे बसलायत ना टेचात एकदम, ते फक्त माझ्या मेहरबानीमुळे बरं का. ए गुलब्या, आमच्या समोर मापात राहायचं. ज्या वर्दीच्या जीवावर तू आमच्या समोर माच करतोय ना, ती वर्दी आम्ही तुला ही अशी दिली आहे. जरा काय आमच्या आजची पॉवर शिफ्ट झाली तर माजला का रे? सुंभ जळाला पण पीळ काय गेला नाही हो तुमचा. अहो, मी तुमच्यासाठी एवढं केलं तरी तुम्ही माझ्यावरतीच भावभाव करताय. ए गुलब्या, काय केलंय आमच्यासाठी? काय केलंय आमच्यासाठी? वय झाल्यामुळे विस्मरण वाढलंय पोपटराव. ते पीएम रिपोर्ट काय तुमच्या बापानं मॅनेज केलेत का? हा, आणि वरून त्या नालायक मिटकरला खोटा साक्षीदार म्हणून तुम्ही उभा केलात. कोर्टात इंद्रायणीने त्याला धू धुतला, त्याची पिसं काढली, उघडा पडला तो. त्याची एवढी टरकली होती की तो तिथंच सगळ्यांसमोर भांडाफोड करायला तयार झाला होता. कशी बशी ती सिच्युएशन मी मॅनेज केली, नाहीतर तुम्ही आज सगळे गेला असतात 12च्या भावात. काय पैसे कोणी दिले हे सांगत होता तो? मग काय तर पोपटराव, कोर्टानं त्याला रिमांडमध्ये घ्यायला सांगितलंय. चौकशीचे आदेश दिलेत. मग आम्ही काय करू? नाचू? ते तुझं काम आहे, तूच करायचं. आमच्यापर्यंत येऊ द्यायचं नाही. कळलं का? कळलं, पण पैसे दिल्याशिवाय वळणार नाही ना. अरे रे 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 रे, किती खा खा करशील रे? अरे एक दिवस फुटशील ना. ऑलरेडी 50,000 रुपये मी तुला दिलेत. ते पीएम रिपोर्टचे, याचे पैसे वेगळे. ए गुलब्या, हे रीतीला धरून नाहीये. रीतीच्या गोष्टी तुम्ही करताय पोपटराव. नका करू. पैशांची व्यवस्था करा. मला पैसे पाहिजे. विठुराया, तुझे जितके लाड करत ना तितके कमीच आहेत बघ. आम्ही जितका तुझा लाड करतो त्याच्याहून डबल तू आमचे लाड करतोस बघ. तुझ्या मायला अंत नाही बघ. पण मी माय फ्रेंड म्हणून लई त्रास देते ना रे तुला. मला जरा त्रास झाला की रडून तुला भांडून असं भंजाळून टाकते तुला मी. पण अरे तू पण सतत परीक्षा घेतोस माझी. परीक्षा घेतोस, अभ्यास करायला लावतोस आणि मग तूच पास करतोस. यशाचं माप आमच्या पदरी टाकतोस. तुला फक्त प्रोसेस महत्वाची. ताहून सुलाखून आमचं सोनं करायचंय फक्त तुला. हे बघ, आत्यानी पेड्याचा नैवेद्य पाठवलाय, खाऊन घे. थँक्यू सो मच. फक्त तुझ्यामुळे मी करिश्मा ताईला सोडवू शकले. असाच मार्ग दाखवत राहा. नेहमीच मार्ग दाखवत राहील.
धनु दादा, तू कधी आलास मुंबईहून? कालच आलो. कसा आहेस? बरं आहे. गोपाळविषयी कळालं, लई वाईट वाटलं बघ. त्याने असं जायला नको होतं. काय गरज होती आत्महत्या करायची? त्यानं आत्महत्या केली नाहीये. अगं पण पोलीस रिपोर्ट तेच सांगतोय ना. आमचा गोपाळ आत्महत्या करणारा नव्हता दादा, तुला माहितीये. बरं, व्यंकू महाराज आणि शकू काकू कसे आहेत? कसे असणार आहेत? तरणाथाटा पोरगा गेलाय त्यांचा, सावरण्याचा प्रयत्न करतात. विठुराया तुम्हा सगळ्यांना या दुःखातून बाहेर येण्याचं बळ देव. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इंदू, अगं मी देवासाठी काही फळं आणली होती, बाकीची ठेवली आहेत, आणि ही बाकी तू घेऊन जा. किती पैसे पाहिजे? फक्त 5 लाख द्या. 5 लाख? तुझा बाप काय पैशाचे बंडल ठेवून गेला होता का आमच्याकडे? बापाने नाही ठेवलं म्हणून तर तुमच्याकडे मागतोय ना. आणि आगाऊ बोललात त्याचे 50,000 रुपये एक्स्ट्रा. फक्त 5.5 लाख द्या. एवढे पैसे आमच्याकडे नाहीयेत. कुठून आणू? दरोडा टाकू? हो टाका ना, टाका. फक्त ते मॅनेज करायची किंमत वेगळी. गुलब्या, तू आम्हाला खिंडीत पकडतोय आणि हे बरोबर नाहीये. राहिलं मग जे होईल ते सोसा. तो मिटकर चौकशीमध्ये जबान देऊन टाकेल. आम्ही आमचं काम करू, कोर्ट त्यांचं काम करेल. आणि त्यात आमची वाट लागल. समजदार माणूस बोलला. तुमच्या या समजूतदारपणाबद्दल एक्स्ट्राचे 50,000 कट. 5 लाख द्या. येऊ मी? माजलाय हा. अशा करप्ट इन्स्पेक्टरची वर्दी उतरवली पाहिजे. याला जेलात चढवला पाहिजे. 5 लाखाची व्यवस्था आम्हाला करावी लागेल. लढाईच्या दिवशी खडा हिचा फोन का लागत नाहीये? हे वाकू नको, वाकू नको. तू किचन मध्ये का आलीस? का आले म्हणजे मी तुम्हाला कामात मदत करायला आले ताई. म्हणजे अगं श्रीकला, या घरात तुला सोडून अजून 4 बायका आहेत आणि 2 जरी सिनियर असल्या तरी 2 आहेत ना काम करणाऱ्या, मी आणि इंदू. तरी पण मी पण काय, आम्हाला काही काम जमत नाही? तसं नाही. आमच्याने काम होणार नाही? नाही तसं नाही म्हणत आहे मी. अच्छा अच्छा, तुला आमच्या हातचा स्वयंपाकच आवडेल. अहो ताई, मी तसं नाही म्हणत आहे. तुम्हाला सगळी कामं येतात आणि तुम्ही केलेला सगळा स्वयंपाकही आवडतो मला. आवडतो ना? मग तू आता आराम कर. मला करू द्या ना काहीतरी काम. करमत नाही हो, प्लीज. श्रीकला, हे बघ, प्रत्येक गोष्टीची ना सवय झाली पाहिजे. तू एक काम कर, कामाची सवय कर. बरं, मी तुमच्या सोबतीला इकडे बसू का? आपण गप्पा मारूयात. हा, बेस्ट. तू तिथे बस आणि माझ्याशी भरपूर गप्पा मार.
ताई मला ना खूप भूक लागली हो. मी ही फळं खाल्ली तर चालेल का तुम्हाला? अगं तुझंच घर आहे, विचारतेस काय? तुला हवी तेवढी खा. आणि तसंही बाळासाठी छान असतं. श्रीकला ग काय करतेस? राणी लक्ष कुठे आहे तुझं? पपई श्रीकला अगं काय खातेस तू? काकू काकू मला खरंच माहिती नव्हतं. अगं ती बोलली मी फळं खाते आणि मी माझ्या कामात होती. अगं मला काय माहिती ही की ती पपई खाईल म्हणून. अगं पण मला हे कळत नाहीये की या घरात एक गरोदर बाई असताना पपई कोणी आणली? काय झालं काकी? इंदू पपई कोणी आणली? मी आणली. अहो पाहताय ना, पपई आणली या इंदूनं. अहो गरोदरपणात पपई खायची नसते. अहो मी नसतं पाहिलं तर या पोरीनं पपई खाल्ली असती. हो तिच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो यामुळं. कळत नाही का ग तुला इंदू? काकी आव पण दुसरी पण तर फळं आहेत ना इथं. म्हणजे तुला असं म्हणायचंय का श्रीकलानं मुद्दाम पपई खायला घेतलीये? हो नाही हो, मला तसं म्हणायचं नव्हतं. इंदू, पपई बाळासाठी उष्ण असते हे माहित असून सुद्धा ती तू का आणलीस? महाराज माहितीये मला. माहितीये? आता काय तू मुद्दामून करतेस का इंदू? एवढं सगळं झालं तरी मन भरलं नाहीये का तुझं अजून? आता तू श्रीकलाच्या बाळाच्या जीवावर उठणार आहेस का?